मुलाला 7 महिन्याचा होता त्यावेळेस सर्वात आधी मला कळले की त्याला चालण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, टाईटनेस म्हणून पायामध्ये. तर त्यावेळेस अक्षरशः मी खूप घाबरून गेलो होतो. घाबरून म्हणजे मला काही समजत नव्हतं की मी काय करावं, कारण की मुलगा माझा त्या कारणाने मला काही समजत नव्हते. पण मला माझ्या शेजारी जे राहतात त्यांनी मला राजीव निरवणे सरांचा ॲड्रेस दिला की ते सर जळगावला येतात, तुम्ही त्यांना दाखवा, 100% तुमचं बाळ चालेल. मी त्याप्रमाणे सरांकडे आलो, सरांना दाखवलं. त्यावेळेस माझ्या मुलाला पायाची कंटिन्यू अशी आडी राहत होती, म्हणजे तो पाय मोकळे करत नव्हता आणि बसतही नव्हता. म्हणजे बऱ्याच गोष्टी तो करत नव्हता नॉर्मली जसं बाळ करतं. मग सरांच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याला 2-1 महिने ट्रीटमेंट केली. मग सरांनी सांगितलं की आता याला बुटॉक्स करावं लागेल. मग बुटॉक्स करायचा हा विचार ऐकून माझ्या मनामध्ये अजून जास्ती भीती निर्माण झाली की बुटॉक्स केल्याने माझ्या बाळाला जास्ती त्रास होईल का, मग तो चालेल की नाही चालेल का, अजून काही वेगळं होऊन जाईल, मग करू की नको असं मनात सतत असा विचार येत होता. पण सरांनी सांगितलं नाही काही होणार नाही, तुम्ही करा. मग आम्ही त्याचं बुटॉक्स केलं आणि सरांच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याच्या व्यायामामध्ये खूप मेहनत घेतली. त्याचं व्यायाम डेली केलं. थेरपीसाठी आम्ही दुसऱ्यांकडे जात होतो. सरांच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही त्याच्या औषधी घेतल्या. सरांनी सांगितलं त्या हिशोबाने आम्ही त्याची व्यायाम थेरपी कंटिन्यू केली. त्यामुळे आज आमचा बाळ खूप चांगल्या प्रमाणे चालत आहे. आणि या सरांच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो की सरांनी आम्हाला या मार्गदर्शन केलं योग्यरित्या. आणि आज माझं बाळ असं आहे. आणि पुढेही मला असं वाटतं की रेग्युलर जर आम्ही थेरपी सरांच्या सल्ल्यानुसार त्याची ट्रीटमेंट करत गेलो तो नॉर्मली बाळांसारखं शाळेत जाईल, पळेल वगैरे सर्व काही क्लिअर होऊन जाईल. बाय. त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. बाय.